आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ईश्वरपूर वाहतूक शाखेचा दणका 2025 मध्ये 17,840 बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई, 7 लाखांहून अधिक दंड वसूल। नव्या वर्षातही वाहतुकीला शिस्त लावण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचा निर्धार। वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांना ईश्वरपूर वाहतूक शाखेने चांगलाच धडा शिकवला आहे। माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली 2025 या वर्षात ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 6,000 केसेस जास्त नोंदवून प्रशासनाने बेशिस्त चालकांना जरब बसवली आहे। आकडेवारीतून दिसणाऱ्या कारवाईचा धडाका 2025 या वर्षात मोटर वाहन कायद्यान्वये एकूण 17,840 केसेस करण्यात आले असून त्यातून 7,07,500 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे। यामध्ये गंभीर गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देण्यात आले। यामध्ये मद्यपी चालकांवर चाप ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत 35 केसेस करून प्रकरणे न्यायालयात पाठवण्यात आली आहेत। वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 वाहनधारकांचे परवाने 90 दिवसांसाठी निलंबित करण्याबाबत RTO विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत। याचबरोबर रस्त्यावरील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार खालीलप्रमाणे कठोर कारवाई करण्यात आली। फॅन्सी नंबर प्लेट 2,905, रॉंग साइड पार्किंग 3,739, ट्रिपल सीट दुचाकी 1,639, विना हेल्मेट 509, मोबाईलवर बोलणे 487, विना सीट बेल्ट 445, विना लायसन्स 324, मॉडिफाईड सायलेन्सर 174, यशवाय ऊस वाहतूक करणाऱ्या विना रिफ्लेक्टरच्या 50 ट्रॅक्टर ट्रॉलींवर ही कारवाई करण्यात आली आहे। तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 281 व 285 नुसार 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता वाहतूक शाखा व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाका येथून सर्व अवजड वाहतूक वळवली आहे। या निर्णयामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील भार कमी झाला असून नागरिकांनी या बदलाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे। 2025 मध्ये आम्ही वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। 2026 मध्येही ईश्वरपूर शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही दक्ष राहू। वाहनधारकांनी नियम पाळून पोलीस दलात सहकार्य करण्याचे राजेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी ईश्वरपूर वाहतूक शाखा यांनी आवाहन केले आहे।